भोगीच्या दिवशी ही एक भाजी खाऊ नका. आयुष्यभर भोगावे लागतील. भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी. आयुष्यभर भोगावे लागतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जावो, आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी. आयुष्यभर भोगावे लागतील. नकळत अनेक संकटांचा सामना देखील करावा लागेल. भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका. तर ती कोणती भाजी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. 13 जानेवारीला भोगी आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. ज्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते, इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली जाते. ही पीक वर्षानुवर्षे अशीच पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमामध्ये शेतामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहर आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो. मग या मोसममध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण ऐकलंच असेल. मित्रांनो, ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहे, तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश भोगीच्या भाजीमध्ये चुकूनही यंदा करायचा नाही, म्हणजेच संक्रांतीला भोगीच्या दिवशी करू नये. भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व सेवा केल्या तर त्याचं कित्येक पटीने पुण्यफळ प्राप्त होतं. पण या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही, पण माहिती नसल्यामुळे छोट्या छोट्या चुका नकळत होतात. तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरी चालेल. ब्रह्ममुहूर्तावर पूजा सेवा केल्यास त्याचे फळ कित्येक पटीने मिळते, कारण त्या वेळेस वातावरणात शांतता व पवित्रता असते. भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी तिळाचं उठण तयार करायचं आहे. थोडेसे सफेद तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आंघोळ करण्याआधी हे तिळाचं उठण संपूर्ण शरीराला लावायचं आहे. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते अशी मान्यता आहे. प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे जशी परंपरा आहे त्या पद्धतीने हा भोगीचा दिवस साजरा करू शकता. उठण लावल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात थोडेसे सफेद तीळ टाकायचे. घरात गंगाजल असेल तर ते सुद्धा पाण्यात टाकायचं आणि त्याच पाण्याने आंघोळ करायची. या भोगीच्या दिवशी केसांवरून पाणी आवर्जून घ्यायचं आहे. घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकायचेच आहे. तसेच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर होते, तसेच आपलं आजारपण देखील कमी होतं. यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू भोगीच्या दिवशी आवर्जून टाकाव्यात.
आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. त्यानंतर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे. भोगीची भाजी बनवताना शक्यतो सकाळीच ही भाजी बनवावी, कारण या भाजीचा नैवेद्य देवांना दाखवायचा असतो. भोगीच्या भाजीला खेगट असेही म्हणतात. भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर अशा अनेक भाज्यांचा वापर केला जातो. तसेच या दिवशी चपाती बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरीची भाकरी बनवताना त्या भाकरीमध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तीळ टाकायचे असतात. पीठ मळत असताना तीळ घालावेत किंवा भाकर थापल्यानंतर वरून पांढरे तीळ टाकले तरी चालतात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची असते. पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवांना दाखवायचा असतो. यासोबतच लोणी, पापड, वांग्याचं भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याचीही परंपरा आहे. खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये सुद्धा ठेवली जाते. अगोदर सुगड स्वच्छ करून पुसून घ्यायचा असतो. त्यामध्ये नैवेद्य अर्पण करताना बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ठेवली जाते. हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण केला जातो, अशी काही ठिकाणी पद्धत आहे. मात्र तुमच्याकडे जशी परंपरा आहे तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. भोगीसाठी ज्या भाज्या वापरल्या जातात त्यालाही खूप महत्त्व आहे. वांग वात असल्याने अनेकदा त्याचा वापर टाळावा असं सांगितलं जातं. मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी खाणं आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानलं जातं. शेंगदाणे आणि तीळ यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते. अशा प्रकारे भोगीची भाजी तयार केली जाते. या भाज्या खाल्ल्याने तब्येत चांगली राखण्यास मदत मिळते. यासोबत बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरी हा उष्ण पदार्थ असून थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अत्यंत उत्तम मानलं जातं. बाजरीची भाकरी शरीराला उष्णता देणारी व कफनाशक असते. त्यामध्ये तीळ मिसळून बाजरीचं पीठ भिजवून भाकरी बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसोबत अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते. दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळते आणि थंडी वाजत नाही. तसेच आंघोळीच्या पाण्यात टाकलेले तीळ यालाही खूप महत्त्व आहे. जानेवारीमध्ये थंडी जास्त असते. गरम पाण्यात तीळ टाकल्यास तिळाचं तेल पाण्यात उतरते आणि ते शरीराला लागतं. त्यामुळे अंग हलकं वाटतं असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर सुवासिनी स्त्रिया भोगीचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी माहेरी येतात. या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकलं असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यांमध्ये गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छाही दिल्या जातात. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करताना देवघरामध्ये सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची असून त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत. त्यानंतर मातीची पणती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. तसेच थोडेसे सफेद तीळ असल्यास तेही टाकायचे आहेत. साधारण 11 किंवा 21 सफेद तीळ घेऊ शकता. दिव्याला हळदी कुंकू लावायचं, फूल वाहायचं आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. देवाला नैवेद्य अर्पण करणं यालाच भोग चढवणं असंही म्हणतात. आपल्या कष्टाने कमावलेलं अन्न, मीठ भाकरी देवाला अर्पण करून या दिवशी प्रार्थना करावी. नैवेद्य अर्पण केल्यानंतर नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आयुष्यातील अडचणी, अडथळे मनापासून भगवान विष्णूंना सांगायचे आहेत. घरामध्ये पैसा स्थिर राहणे,
मुलांची अपेक्षित प्रगती न होणे, संतान प्राप्ती न होणे किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील तर त्या श्रद्धेने भगवान विष्णूंना सांगाव्यात. या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठणही करू शकता. यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. पठण शक्य नसेल तर श्रवण तरी नक्की करावं. या दिवशी आपण जितकी सेवा करतो तितक्याच कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं. भोगीच्या दिवशी काही भाज्या व पदार्थांचं सेवन चुकूनही करायचं नसतं. भोगीची भाजी बनवताना मसूर डाळ अजिबात वापरू नये. जरी आपण या दिवशी खिचडी करत असलो तरी त्यामध्ये मसूर डाळ टाकू नये, याची विशेष काळजी घ्यावी. या भोगीच्या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा. तसेच कांदा आणि लसूण यांचाही वापर चुकूनही भोगीच्या भाजीमध्ये करू नये. हे पदार्थ तामसिक मानले जातात आणि नैवेद्यामध्ये कधीही वापरले जात नाहीत. त्यामुळे कांदा व लसूण पूर्णतः वर्ज ठेवावेत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि बहिणींशी जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी. सर्वांना भोगी व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.